शहर के वडाली इलाके के भोईपुरा और मीनाताई ठाकरे स्कूल परिसर में पिछले कई दिनों से बिजली के लो और हाई वोल्टेज की समस्या बनी हुई है। लगातार वोल्टेज में उतार चढ़ाव होने से नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। कई घरों में टीवी, फ्रिज, एसी, पंखे और अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब हो चुके हैं। स्थानीय भाजपा नगर सेविका पंचफुला चौहान के नेतृत्व में रहवासियों ने महावितरण प्रशासन से तुरंत हस्तक्षेप की मांग की है। नागरिकों ने क्षेत्र में तकनीकी जांच कर बिजली आपूर्ति नियमित करने और भविष्य में हादसे रोकने के लिए नई डीपी लगाने की मांग उठाई है। साथ ही सभी बिजली खंभों पर सही तरीके से 3 फेज लाइन जोड़ने की भी मांग की गई है। लोगों ने प्रशासन से जल्द समाधान की अपील की है। वडाळी प्रभागाचा 4 महिन्यापासून बरेच दिवसापासून आपल्या व्होल्टेजचा कमी जास्तचं प्रमाण होतं। काही त्याच्यामध्ये टीव्या गेल्या, काहींचे कूलर गेलेले आहे, मजूर वर्ग आहे। त्याच्यामुळे कसं आम्ही गेलो आणि बरेच 4 महिन्यापासून पोलसुद्धा सडलेले आहे। काही पोल तर पडायला सुद्धा झालेले आहे, पण तरी MSCB सेंटर दुर्लक्ष करत आहे। त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही आधीसुद्धा निवेदन वगैरे पत्र वगैरे सगळे दिले। आज काही माझ्यासोबत महिला भगिनी वगैरे सोबत होत्या आणि त्यांच्या काही तर मजुरी पाडूनसुद्धा घरी राहून इथं धडक दिलेली आहे आम्ही। आणि घाटोडे साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला 8 दिवस दिले। 8 दिवसात त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये म्हणजे आम्ही करून देतो, काही कारवाई वगैरे काही करतो आणि त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसून देतो असं त्यांनी सांगितलं। त्यांनी त्या उपअभियंत्यांना पत्र देऊन ते बदलण्यास सांगितलं होतं, पण अजूनपर्यंत वडाळी सेंटरचं तक्रार निवारण सेंटर आहे त्यांच्या निष्क्रियतेमुळे दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेल्या आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहे, 4-4 6-6 तास लाईन जाते। लोकांचे कूलर, फ्रीज, पंखे, टीव्ही वगैरे बरेचसे नुकसान झालेलं आहे। म्हणून आज कार्यकारी अभियंता यांना घाटोडे साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो। त्यांना निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं की तुमचे ट्रान्सफर 8 दिवसात बदलून देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं।